पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला असून मुरिदके त्याचप्रमाणे भावलपूरसह 9 ठिकाणी हल्ले करून 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली आहे। पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणं हेच ऑपरेशन सिंदूरचं ध्येय असल्याचंही ते म्हणाले। पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, तर मुदस्सर अहमद, अब्दुल मलिक रौफ आणि युसुफ अजहर या 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। भारतीय हवाई दलाने मुरिदके आणि बहावलपूर सारख्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला। There was also a term of reference and our own binding self-imposed restriction to target only terrorists and thus prevent collateral damage. And those strikes across those 9 terror hubs left more than 100 terrorists killed, including high-value targets such as Yusuf Azhar, Abdul Malik Rauf and Mudassir Ahmed. तर भारतीय संरक्षण दलाच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हटलं गेलेलं आपण पाहूयात सविस्तर। तर आपण पाहतोय कसाबनं प्रशिक्षण घेतलेल्या मुरिदकेसह 9 दहशतवादी तळ नष्ट करण्यात आली आहेत। भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांच्या टॉप 3 कमांडर्सला देखील मारण्यात आलेला आहे। लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदला देखील मारण्यात आलंय। तर मुरिदकेमध्ये 4 स्फोट घडवून आणण्यात आली आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तर पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक या ठिकाणी मारले गेलेले आहेत। रहीम यार खान, चकलाला, मुरिदके ही जी स्थळं आहेत त्यांची ती देखील नष्ट करण्यात आली आहेत। तर आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। ऑपरेशन सिंदूरनं पाकची दाणादाण उडाली आहे। महत्त्वाची अपडेट, पाकमधील दहशतवादी तळ भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलाय। तर दहशतवादी कॅम्पचा भारताकडून पर्दाफाश करण्यात आलाय। पहलगाम हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंदूरनं जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं आपण पाहिलं। तर पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा पुरावाच भारताकडून जारी करण्यात आलाय। सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेत भारतानं पाकचा बुरखा फाडलाय। भारतानं पाकिस्तानचे 11 एअरबेस उडवून दिले। आता अजून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, पाकने आज जर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर करारा जवाब दिला जाईल। सैन्य दलाला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिल्याची माहिती देण्यात आली आहे। पाकला भारतीय सैन्य दलाने आता इशाराच दिला। If repeated tonight, subsequently or later. In this regard, I must inform all of you that the Chief of Army Staff has earlier today conducted a security review and has granted full authority to our army commanders for counter actions in the kinetic domain in case of any violation by Pakistan. तर भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीचं पाकने उल्लंघन केलं, त्यामुळे हवाई दलानं ऑपरेशन सिंदूर सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये हवाई दलानं नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून। शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही। हवाई दलाचा पाकिस्तानला इशारा। ऑपरेशन सिंदूरच्या याच धमक्यांनी बिथरलेला पाकिस्तान अमेरिकेपुढे रडला आणि शस्त्रसंधीसाठी मध्यस्थीची विनंती केली। अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली। मात्र कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच हे पाकनं अवघ्या 3 तासात दाखवून दिलंय। पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत मध्यवर्ती भागात ड्रोन हल्ले केले। त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं। असं असलं तरी आता हवाई दलानं पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिलाय।
ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही. योग्य वेळी सविस्तर माहिती देणार. आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलानं चोखपणे बजावली आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. पहलगाम हल्ल्याचा बदला भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं घेतला. आधी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर कुरापतखोर पाकिस्तानच्या लष्कराची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त करत पाकिस्तानला धडा शिकवला. त्यानंतर बिथरलेला पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे विनवणी करू लागला. अखेर अमेरिकेनं मध्यस्थी करत भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडून आणली. मात्र पाकनं पुन्हा कुरापत काढली आहे. त्या पार्श्वभूमीवर हवाई दलानं ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र याचा नेमका अर्थ काय आहे हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलंय. ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाही आहे, कारण पाकिस्तान खोड्या काढतो आहे. तो अजून ड्रोन पाठवतो आहे, मिसाईल पाठवतो आहे. त्यामुळे आमचे विमानं आणि आमची जी संरक्षण यंत्रणा आहे, मिसाईल्सची संरक्षण यंत्रणा आणि ऑफेन्सिव्ह यंत्रणा दोन्ही हे स्टँड टूवरच राहतील. आणि जोपर्यंत पाकिस्तानी सैनिक मागे जाणार नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर चालूच राहील आहे. पाकिस्तानकडून होणारं कुठलंही दहशतवादी कृत्य हे युद्ध मानलं जाईल असा स्पष्ट इशारा भारतानं दिलाय. मात्र त्यानंतरही पाकिस्ताननं द्विपक्षीय चर्चेचं उल्लंघन केलंय. त्यामुळे आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हवाई दल पुन्हा पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांना लक्ष्य करणार की राजनैतिक दृष्टिकोनातून पाकिस्तानची कोंडी करणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आपण पाहिलं ऑपरेशन सिंदूर चालवून 3 उद्दिष्टे भारतानं साध्य केली आहेत. लष्करी, राजकीय आणि मानसिक उद्दिष्ट साध्य करण्यात आली आहेत. मिट्टी में मिला देंगे असं मोदी म्हणाले होते. बहावलपूर, मुरिदके आणि मुझफ्फराबाद मधील दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करून पाकिस्तानला सडेतोड जवाब दिला गेलाय. तर सिंधू जल करार स्थगित करून राजकीय हेतू देखील साध्य करण्यात आलाय. तर घुसके मारेंगे असं म्हणत मानसिक उद्दिष्ट देखील साध्य करण्यात आलंय. तर भारताची ही 3 उद्दिष्ट नेमकी कोणकोणती आपण पाहूयात. आपण पाहतोय लष्करी उद्दिष्ट आहे मिट्टी में मिला देंगे. बहावलपूर, मुरिदके, मुझफ्फराबादचा दहशतवादी अड्डा त्यांनी उद्ध्वस्त केलेला आहे. राजकीय उद्दिष्ट आहे सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबेपर्यंत त्यांनी पाणी थांबवलेलं आहे. तर मानसिक उद्दिष्ट म्हणजे घुसके मारेंगे, पाकिस्तानामध्ये घुसून मारणार असं हे उद्दिष्ट, मानसिक उद्दिष्ट भारतानं साध्य केलंय. तर अजून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. भारत पाकिस्तान सीमेवर शांतता पाहायला मिळते. तर एलओसीवर गोळीबार आणि ड्रोन हल्ल्याचं वृत्त समोर आलेलं नाहीये. जम्मू, पठाणकोट, राजौरीमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर येते. आताची महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय. तर जम्मू, पठाणकोट, राजौरी, अमृतसर, फिरोजपूर आणि अखनूर मधली ही दृश्य आहे. या ठिकाणी शांतता पाहायला मिळते. तर काल पाकिस्तानी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. अवघ्या 3 तासातच शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून करण्यात आलं होतं, गोळीबार करण्यात आला होता. मात्र आज तशी काही परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली नाहीये. जम्मू, पठाणकोट, राजौरी, अमृतसर आणि फिरोजपूरमध्ये आणि अखनूरमध्ये देखील शांतता पाहायला मिळते. आणि आता अजून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई केली आहे. प्रचंड पराक्रम दाखवत रावळपिंडीपर्यंत मजल मारली असं विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय. दहशतवादी आणि त्यांचे आका आता सीमा रेषेपारही सुरक्षित नाहीत असा इशाराच त्यांनी दिला. भारत विरोधी और आतंकी संगठनों ने भारत माता के मस्तक पर हमला करके कई परिवारों के सिंदूर मिटाए थे, उन्हें भारतीय सेना ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से इंसाफ दिलाने का काम किया है. भारत आतंकवाद के खिलाफ जब भी कोई कार्रवाई करेगा तो आतंकवादियों और उनके आकाओं के लिए सरहद पार की जमीन भी सुरक्षित नहीं रहेगी. हमने केवल सीमा से सटे सैन्य ठिकानों पर ही नहीं कार्रवाई की, बल्कि भारत की सेनाओं की धमक उस रावलपिंडी तक सुनी गई जहां पाकिस्तानी फौज का हेडक्वार्टर मौजूद है. और अब पहलगाम की घटना के बाद दुनिया देख रही है
कि जब भारत ने पाकिस्तान के भीतर घुसकर मल्टीपल स्ट्राइक्स की हैं। तर आपण पाहतोय पाकच्या कुरापतीनंतर भारतानं पाकला तगडं प्रत्युत्तर दिलंय। पाकचे 6 एअरबेस भारतानं उद्ध्वस्त केलेत। हे एअरबेस कोणते आणि त्या एअरबेसचं पाकिस्तानसाठी महत्त्व किती आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। पाकच्या कुरापती भारताचं प्रत्युत्तर। भारताकडून पाकचे 6 एअरबेस उद्ध्वस्त। देशावरच्या हल्ल्याला भारताचं चोख उत्तर। धमाक्यात पाकिस्तानच्या एअरबेसमध्ये पाकिस्ताननं भारताच्या सीमांवर ड्रोन हल्ले केले आणि भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय आणि पाकचे ते 6 एअरबेस भारतानं आता उद्ध्वस्त केले। रफीकी, मुरीद, चकलाला, रहमियार खान, सुकूर और चुनिया स्थित पाक के सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए। पसरूर स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रिसिजन एम्युनिशन से टारगेट किए गए। पाकनं भारताच्या कुरापती काढल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकचा एअरबेस उडवून दिले। हा व्हिडिओ पहा। भारताच्या विरोधात ड्रोन्स डागणाऱ्या एअरबेसची काय अवस्था झाली आहे। हा व्हिडिओ कुरापतीखोर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आहे। मात्र भारतानं उद्ध्वस्त केलेल्या नूरखान, चकलाला, रफीक, रहीमयार, सरगोधा आणि सुक्कूर एअरबेसचं पाकसाठी किती महत्व आहे। रावळपिंडीचं नूरखान एअरबेस। रावळपिंडीत पाक वायुसेनेचं प्रमुख तळ, लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात। इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर चकलाला मुरीद एअरबेस, पाकच्या ड्रोन्स ऑपरेशनचं केंद्र। भारतीय सीमेपासून 9000 फूट लांबीची धावपट्टी, शहपर 1, बायरक्तर TB2, अकिन्स आत्मघाती ड्रोन तैनात। शेरकोट रफीक एअरबेस, भारतीय सीमेजवळ पाकच्या लढाऊ विमानांचा तळ, F-16, F-17 विमान तैनात। 10,000 फूट लांबीची धावपट्टी, 1965च्या युद्धात महत्वाचं ठरलेलं एअरबेस। रहीमयार खान, पाकिस्तानी सैन्याचं मुख्य एअरबेस, भारतीय सीमेपासून जवळचं तळ। सरगोधा एअरबेस, पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख तळ, लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ। 1965 आणि 1971च्या युद्धात महत्वाची भूमिका। सुक्कूर एअरबेस, सिंध प्रांतातील कराची जवळचं प्रमुख तळ, राजस्थान आणि गुजरात सीमेवर हवाई टेहाळणीसाठी वापर। भारत कोणत्याही देशाची कुरापत काढणार नाही, मात्र कोणी कुरापत काढल्यास त्याची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही, ही भारताची भूमिका। आता पाकिस्तान भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आव्हान देतोय। त्यामुळेच भारतानं एअरबेस उद्ध्वस्त करत पाकाड्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत। यातून पाकिस्ताननं धडा घ्यावा, अन्यथा भारत आणखीन तगडं चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर पाकिस्तान सोबत शस्त्र संधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक घेतली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यामध्ये उपस्थित होते। या बैठकीमध्ये CDS अनिल चौहान आणि तिन्ही सैन्यांचे प्रमुख देखील उपस्थित होते। त्याचप्रमाणे रॉ आणि
IB चे प्रमुख देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। या बैठकीमध्ये शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर पाकिस्तानकडून झालेले हल्ले, शस्त्रसंधीचे झालेले उल्लंघन याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे। तर पाकड्यांचा बुरखा आता फाटलेला आहे। पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात होता अशी कबुली खुद्द पाकिस्ताननेच दिली आहे। तर यापुढेही अशा कारवाया करू असा सूचक इशारा देखील पाकिस्तानने भारताला दिलाय। पाकिस्तान हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी औरंगजेब अहमदने एका पत्रकार परिषदेमध्ये ही कबुली दिली आहे। पाकिस्तानी जनतेला कुणी धमकी देत असेल तर आम्ही काय करू शकतो हे आम्ही पुलवामाच्या वेळी दाखवून दिलंय। आताही त्यात फार बदल झालेला नाहीये, हे भारताने लक्षात घ्यावं असं म्हणत पाकच्या अधिकाऱ्याने थेट भारताला इशारा दिलाय। If Pakistan's airspace, Pakistan's land, Pakistan's ADIZ and territorial waters, there's no compromise. There's no compromise. Pakistan's people, when they are threatened, their loss of life, loss of material, it cannot go unnoticed, cannot go like that. We owe it to our nation. And the pride and the trust the Pakistani nation has on our armed forces, we have always upheld it at all cost. At all cost. We did try to tell them with our tactical brilliance in Pulwama. Now we showed them our operational prowess and strategic guile and guide, and I think they should take heed. This is the best we can. तर पाकिस्तानच्या या कबुलीवर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। जैश ए मोहम्मदनं जबाबदारी पत्करल्यानंतर सुद्धा पुलवामा हल्ल्यामध्ये आमचा कुठलाही हात नाही अशा प्रकारचा कांगवा पाकिस्तान वेळोवेळी करत आला होता। पण 2019 ची ही घटना आणि त्याचा बुरखा 2025 मध्ये फाटला गेलेला आहे। 2025 मध्ये पाकिस्तानचेच एक सिनियर ऑफिसर DGPR यांनी सरळ सरळ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुलवामा हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या आर्म्ड फोर्सेसचं टेक्निकल ब्रिलियन्स होतं। 6 वर्षानंतर पाकिस्तान जर अशी कबुली देत आहे तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या भारतामधल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचाच महत्त्वाचा सहभाग असतो आणि तो कांगावा करतो की आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाही। तर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला असा धडा शिकवलाय की पाक तो कायमच लक्षात ठेवणार आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताने नेमकी कोणकोणती शस्त्र वापरली आहेत पाहूयात। पहलगाम हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंधूमधून जोरदार प्रत्युत्तर दिलंय। या कारवाईत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलानं मिळून पाकमधील दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय। 25 मिनिटांच्या या निर्णायक हल्ल्यात 21 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं, ज्यामध्ये 100हून अधिक दहशतवादी मारले गेले। या हल्ल्यात भारतानं अशी शस्त्र वापरली ज्यामुळे पाकचे तुकडे तुकडे झाले। स्कॅल्प क्षेपणास्त्र, राफेलमधून पाकिस्तानवर स्कॅल्प क्षेपणास्त्रानं हल्ला करण्यात आला। स्कॅल्प क्षेपणास्त्र 560 ते 600 किलोमीटर मारा करण्यास सक्षम आहे। शत्रूला चकवा देऊन मारा करण्यास ते सक्षम आहे। राफेल M विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे। जहाज विरोधी हल्ला आणि अणुहल्ला करू शकतं। राफेल Mचा ताशी वेग 2202 किलोमीटर इतका आहे। राफेल 3700 किलोमीटर मारा करण्यास सक्षम आहे। हॅमर बॉम्ब हवेतून जमिनीवर अचूकतेनं मारा करू शकतो। ग्लाइड बॉम्ब म्हणूनही हॅमर बॉम्बची ओळख आहे। 70 किलोमीटर पर्यंत मारा करण्यास सक्षम आहे। हॅमर बॉम्ब शत्रूचा अचूक वेध घेऊन संरक्षक कवच भेदू शकतं। भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेली कारवाई दहशतवाद विरोधातली होती। भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्या पाकला अद्दल घडवण्यासाठी भारतानं हा निर्णायक हल्ला केला। त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे रिकामे होऊ लागलेत। भारतानं पाकच्या भूमीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे। त्यामुळे आता तरी पाकिस्तान सुधारेल ही आशा आहे, अन्यथा याहून जोरदार झटका पाकला दिल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।